ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण सध्या खूपच निगेटिव्ह न्यूज ऐकतोय आजूबाजूला आणि कुठेतरी मला असं जाणवलं की लोकांचं आता असं मत झालं आहे की हे कलियुग आहे आणि सगळीकडे वाईटच होतं आहे. सगळी माणसं वाईटच आहेत आणि वाईट वागणं ह्या जगामध्ये हाच एक पर्याय आहे. आणि म्हणून मी हा एक्सपिरियन्स आज तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते की असं नाही आहे. अजूनही जगामध्ये खरेपणा आहे, चांगली लोकं आहेत, मदत करणारी लोकं आहेत, जी तुम्हाला ओळखतही नाहीत अशी लोकंही तुमच्या मदतीला येतात. आणि ही निगेटिव्हिटी कुठेतरी कमी व्हावी ह्या गोष्टीसाठीच मी हा व्हिडिओ बनवते. जसं तुम्हाला माहिती आहे हा चॅनल स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2 बद्दल आहे. मी मागे बोलले होते की आपल्याला डाउनलोड्स येतात आणि आपण मेडिटेशनच्या अगोदर असं काही जे डाउनलोड आलं आहे किंवा जो विचार मनामध्ये आला आहे की हे असं असं झालं आहे आणि मग ते मनात धरून आपण मेडिटेशन करतो आणि आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. पण जेव्हा तुम्ही नवीन असता ह्या जर्नीमध्ये तुम्हाला कळत नसतं, तुम्ही जस्ट स्कॅटर होऊन जाता. तुम्हाला नाही समजत की कसं रिॲक्ट करावं. हे कळलं हे कोणाबद्दल आहे, नक्की काय आहे, उद्ध्वस्त होतं कधी कधी आपण, कारण जे कळलेलं असतं ते खूप भयानक असतं. असंच एक उदाहरण मी तुम्हाला शेअर करते. ऑलमोस्ट हे 2-3 डाउनलोड्स नंतर मला आलेलं असं हे होतं आणि जिथे माझं स्पिरिच्युअल अवेकनिंग सुरू झालं, जिथं डिव्हाइन इंटरव्हेन्शन झालं, तो हा क्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की मला असं जाणवलं की ज्या व्यक्तीला मी माझ्या इतक्या जवळचं मानत होते, मी प्रोटेक्ट करत होते त्या व्यक्तीला, रिस्पेक्ट करत होते आणि मला नाही सांगतात की मी काय काय गोष्टी केल्या असतील ह्या व्यक्तीसाठी. आणि कुठेतरी मला असं ह्याच्यामध्ये कळलं की ह्या व्यक्तीने मला बॅकस्टॅब केलं आहे. बॅकस्टॅब केलं आहे हे माझ्याच जवळच्या एका व्यक्तीला. मला हे सांगायलाही खूप ऑड वाटतं आहे. माझ्याच जवळच्या एका व्यक्तीबरोबर ह्या व्यक्तीने एक रिलेशन ठेवलं की जे नसायला पाहिजे. आणि हे कुठलीही चूक नव्हती, हे चुकून घडलेलं नव्हतं, तर हे मला धडा शिकवण्यासाठी करण्यात आलं होतं. आणि मी इतकी उद्ध्वस्त झाले हे ऐकल्यावरती. मला काहीही कळत नव्हतं. घराजवळचं एक मंदिर होतं, मी तिथपर्यंत चालत गेले. मी तिथं चालत गेले आणि तिथं गेल्यावरती मी भगवंताला म्हणलं, मी नाही येणार तुझ्या दर्शनाला, मला नाही यायचं आतमध्ये, मी इथेच बसून रडणार आहे. आणि मी खूप रडत होते, खूप रडत होते. तिथे साधारण एक 70च्या आसपास एक आजोबा होते आणि ते आले आणि ते मला म्हणाले की तू रडू नको. मी काही फारसं मनावर घेतलं नाही ते काय बोलतात, कारण मी माझ्याच दुःखामध्ये होते.